नवी मुंबईतील तळोजा जेल वादाच्या भोवऱ्यात सापडले। व्हीआयपी कैद्यांना पैशांच्या मोबदल्यात शाही मेजबानी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। जेलमधील कैद्यांना हैदराबादी बिर्याणीपासून चिकन चिल्ली पर्यंतचे मांसाहारी पदार्थ काही नोटा फेकल्यावर बनवून दिले जात आहेत। जेलमधील एक कैदी सुरेंद्र गडलिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे ही बाब उघड झाली आहे। तळोजा जेलमध्ये व्हीआयपी कैद्यांना शाही मेजबानी, पैशांच्या मोबदल्यात फ्राईड चिकन पासून मटन बिर्याणी। तळोजातील रेड कार्ड लोकशाहीच्या हाती। तळोजा जेल कैद्यांसाठी शिक्षा भोगण्याची जागा आहे की मौजमजा करण्याचं ठिकाण असा प्रश्न निर्माण झालाय। कारण पैसे देणाऱ्या कैद्यांसाठी तळोजा जेलमध्ये पंचतारांकित जेवण मिळत असल्याचा आरोप एक कैदी सुरेंद्र गडलिंग यांनी केला। सुरेंद्र गडलिंग यांनी केलेल्या दाव्यानुसार तळोजातील कैद्यांसाठी नॉनव्हेज मेनूचं रेट कार्ड, फ्राईड चिकन 2000 रुपये, हैदराबादी बिर्याणी 1500 रुपये, शेजवान राईस 500 रुपये, प्रॉन्स बिर्याणी 2000 रुपये, चिकन मसाला 1000 रुपये, मंचुरियन चिकन 1500 रुपये, चिकन चिल्ली 1500 रुपये, मटन मसाला 8000 रुपये, मटन करी 7000 रुपये, वेज मंचुरियन 1000, वेज बिर्याणी 1000, अंडा बिर्याणी 500, स्पेशल वेज पकोडे 1000। धक्कादायक बाब म्हणजे जेलची कॅन्टीन संध्याकाळी 5च्या सुमारास हे सगळं पुरवत असल्याचा आरोप त्यांनी केला। भाजप प्रणीत महायुती सरकार गुंडांना पोसणारं सरकार असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। भाजप आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे गुंडाइझमला ताकद देणारं, ड्रग व्यवस्थेला, अंमली पदार्थांना ताकद देणारं हे सरकार आहे। तर या सरकारचं जे कृत्य आहे, चेहरा आहे, हे गुंडाइझमचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी येरवडा जेल प्रशासनावरही असेच आरोप केले होते। या नव्या आरोपांनी जेलमधील अनागोंदी कारभाराच्या आरोपांना आणखी बळकटी मिळाली। हे प्रशासनाचं अपयश आहे। खरं तर त्या जेलरमध्ये जे अधिकारी असेल त्यांची ही चूक आहे आणि अशा पद्धतीने जर गुन्हेगारांना जर सुविधा मिळत असेल तर हे गुन्हेगार कधी कोणालाही कव्हावे गुन्हा करू शकतात आणि ह्या महाराष्ट्राची स्थिती, आजची परिस्थिती अशा गुन्हेगारांमुळे खराब आहे। तळोजा जेल कैद्यांचे खूपच लाड करत असल्याचं हे आरोपांमधून समोर आलं। जेलमध्ये कैद्यांना केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होण्याऐवजी त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीला आणखी खतपाणी मिळेल यात शंका नाही। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।